प्रज्ञाचक्षू आणि कर्णबधिर मुले करत आहेत रक्षाबंधनाच्या उत्सवाकरिता राखी बनवण्याचे अनोखे काम। आम्ही सध्या आलोय राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड या शाळेच्या प्रांगणात आणि ममता मुकबधीर शाळेत। इथे बहीण भावाचा जो सोनेरी सण साजरा केला जातो, म्हणजेच तुम्हाला लक्षात आलं असेल रक्षाबंधनाचा विषय मी बोलतेय, त्या धाग्यांना तयार करण्याचं काम हे चिमुकले करतात। पण हे चिमुकले विशेष आहेत। आपण आपल्याजवळ असलेल्या सर्व अवयवांसहित नाराजी व्यक्त करतो, जीवनाकडून आणखीन बऱ्याच अपेक्षा व्यक्त करतो, पण जवळ काहीही नसताना कुठलीही अपेक्षा न करता हा रेशमी धागा गुंफणारी ही चिमुकली मंडळी कोण आहेत आणि काय करतात, चला तर मग आपण पाहूया। सोलापूरच्या नॅब संस्थेच्या राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड या शाळेतील अंध विद्यार्थ्यांनी आणि ममता मूकबधीर प्रशालेतील कर्णबधीर विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन निमित्त स्वतःच्या हातानं राख्या तयार करण्याचं काम सुरू केलं आहे। महिनाभर शिक्षक या विद्यार्थ्यांना या राख्यांच्या बनवण्याचं प्रशिक्षण देत असून वेगवेगळ्या रंगीत धाग्यांपासून आकर्षक अशा मनमोहक नक्षीच्या राख्या हे विद्यार्थी इथं बनवत आहेत। तुम्ही आत्ता पाहिलं की मूकबधीर शाळेतील मुलं आणि प्रज्ञाचक्षू मुलं जे काहीही पाहू शकत नाहीत, पण रंगसंगती करून ते सगळं जुळवण्याचा प्रयत्न करतात। पण यांना प्रशिक्षण नेमकं कोण देतं, तर आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रशिक्षकाकडून। तुमचं नाव सांगा। नमस्कार, मी मेधा जोशी ममता मूकबधीर विद्यालयामध्ये शिक्षिका या पदावर काम करत आहे। आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रकाशजी अलगुलवार यांनी या कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी जी शाळा सुरू केली, या शाळेचं आता वटवृक्षात रूपांतर होतं आहे। ही मुलं या हस्तकलेच्या माध्यमातून स्वतःची उपजीविकासुद्धा साधत आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे ना नफा ना तोटा या तत्वावर या मुलांना या राख्या प्रशिक्षणाचं कार्य सुरू आहे। त्यानंतर विविध प्रकारच्या राख्या मुलं बनवत आहेत। सर्व सोलापूरकरांना आवाहन आहे की त्यांच्या या राख्यांना त्यांनी प्रतिसाद द्यावा, येऊन बघाव्यात, जमलं तर विकत घ्याव्यात आणि या मुलांना प्रोत्साहन द्यावं। साधारण तुम्ही कशा पद्धतीने प्रशिक्षण देता यांना, कारण त्यांना ऐकू पण येत नाही आणि बोलता पण येत नाही। ऐकू येत नसेल तरी यांना खूप छान दृष्टी देवाने दिलेली आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कला, म्हणजे चित्रकला असू दे किंवा हस्तकला असू दे, ही त्यांना खूप छान जन्मजात असते। रंगसंगती किंवा राखी तयार करण्यामध्ये ते बाहेर पण त्यांनी पाहिलेल्या असतात ना, त्यामुळे ते इथं बनवताना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पनेतून त्या राख्या ते बनवतात। साधारण किती दिवसामध्ये तुम्ही या राख्या त्यांना बनवायला शिकवलं? एक 15 दिवस लागतात, पण एकदा त्यांचा हात बसला की अगदी 2 दिवसात ते 101 राख्या तरी तयार करतात। आता आपण दृष्टीहीन म्हणजे प्रज्ञाचक्षू मुलांसोबत संवाद साधूया, ते काय म्हणतात पाहूया। माझे नाव आदर्श औदुंबर देशमुख, इयत्ता 5वी। मी राख्या बनवतो फुलांचे, परत त्याच्यावरून मण्या ओवतो, दोरांची गाठ मारतो, त्याच्यावरून फुले चिटकवतो, खडे चिटकवतो, या गोंड्यांचे मण्यांचे असे आम्ही राख्या बनवतो। हे मला साखरे मॅडम कारभारी सर शिकवतात। माझं नाव संगीता गायकवाड, मी ममता मूकबधीर विद्यालयाची मुख्याध्यापिका आहे। ह्या मुलांना त्यांना राख्या वगैरे व्यवस्थित करता याव्यात ह्यासाठी त्यांना आम्ही हा उपक्रम घेतो। त्यांच्या पायावर त्यांना उभारण्यासाठी हा उपक्रम घेतला जातो शाळेमध्ये आणि ते व्यवस्थित राख्या वगैरे बनवतात। आता आपण ममता मूकबधीर प्रशालेच्या शिक्षकांशी संवाद साधला। आता आपण जे अवघड काम आहे ते म्हणजे प्रज्ञाचक्षूंना रंगसंगती वगैरे सांगणं किंवा मग रेशमी धागा कसा आहे, किती गुंफायचं, किती मण्या, कोणत्या प्रकारच्या, तर ते अवघड काम करणाऱ्या साखरे मॅडम यांच्याशी संवाद साधूया।
मॅडम नमस्कार. यांना शिकवणं तसं फार कठीण आहे, मग ते तुम्ही कसं करता, म्हणजे कशा पद्धतीने शिकवता? आम्ही राख्या शिकवताना मॅडम आधी सगळ्या फुलांचे वेगवेगळे रंग एका मुलांना देतो. तुझ्याकडे हे रंग आहे आणि मण्यांचे आकार पण वेगवेगळे देतो. मग त्या आकारानुसार त्यांना सांगतो की ह्याच्यामध्ये इकडं 5 मण्या घालायच्या आणि मध्ये फूल घालायचं आणि इकडून 5 मण्या घालायच्या. आणि शक्यतो आम्ही देताना मोठेच देतो, म्हणजे त्यांना ते बारीक असले की दोरा पकडायला वगैरे त्रास होतो. मग तसे मोठमोठे असेल तर सहज मुलं होतात आणि मोजतात पण अगदी असे 1, 2, 3 माझे 5 झाले, मग इथं फूल घालायचं, मग 5 झाले. मग कधी कधी वेगवेगळे मण्या घालायचे असेल तर तशा आकाराच्या मण्या पण देतो. मग त्या आकारानुसार ते बरोबर घालतात. अच्छा, म्हणजे प्रशिक्षण दिलं की त्यानुसार ते काम सुरू करतात. फुलांच्या, मण्यांच्या, अभलावर्कच्या, पुठ्ठ्यांच्या, छोट्या छोट्या देवांच्या आकृती असलेल्या अशा अनेक मनमोहक राख्या या मुलांनी तयार केल्या आहेत. यांच्यातून एक छान संदेश आपल्याला मिळतो की रडत बसण्यापेक्षा लढत राहा. तेव्हा अशा राख्यांची खरेदी करून समाजातल्या या प्रयत्न करणाऱ्या धडपडणाऱ्या हातांना आपण सगळेजण मदत करूया. कॅमेरामॅन आदित्य केंगारसह मी अश्विनी तडवळकर, BR न्यूज.